पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर प्रवास महागणार, संजय राऊत यांचा दावा. देशात व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर वाढले आहेत. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल यांचे देखील दर वाढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आणि तसं झालं तर प्रवास महागणार असल्याची शक्यता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर प्रवास महागणार आहे. हवाई प्रवास, बोटीचा प्रवास महागणार आहे. रस्त्यावरचा प्रवास महागणार. जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे तिथे महागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सब कुछ ठीक आहे, पण सब कुछ ठीक नाही. ते फक्त सर्व काही ठीक निवडणुकांचे मतदान होईपर्यंत असतं, आता यापुढे नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आता मतदान संपलं आहे, आता सर्व महाग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणणार आंतरराष्ट्रीय स्थिती आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष 180 ते 185 विधानसभा मतदारसंघामध्ये जिंकून बहुमतात निवडून येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणताही आत्मविश्वास असू शकतो. आत्मविश्वासाला काही कुलूप लावलेलं नाही. माणसाने खोटेपणाचा कळस काढला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या आत्मविश्वासाला काय झालं आहे? ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आहे ते पाहून मला असं वाटतं की ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. प्रवास महागणार, प्रवास महागतोय, हवाई प्रवास महागणार, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार. जिथे जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे ते सर्व महागणार. मोदी जे म्हणतात सब कुछ ठीक आहे, ते सब कुछ ठीक नाही. ते फक्त सब कुछ ठीक पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत सब कुछ ठीक असतं, आता यापुढे नाही. पश्चिम बंगालचे काय वाटतं तुम्हाला? ममता बॅनर्जी या 180 ते 185 विधानसभा जिंकून बहुमतानं पुन्हा सत्तेत येतील. अमित शहाना आत्मविश्वास आहे. अमित शहाना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला काय कुठलं कुलूप लावलेलं नाही ना, ठसठसणारा आत्मविश्वास आहे. माणसानं खोटेपणाचा कळस गाठला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या आत्मविश्वासाला झालं काय? पण ज्याने ममता किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारचं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे, मला असं वाटतं, मी जी माहिती घेतो की ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.